गाईज हे आकृती काय हे हाय, तर मी स्वीटी पाटील. आज सकाळी सकाळी आमच्या घरी आले होते एक काका आणि त्यांनी अक्रोड, अंजीर, बदाम हे सगळं काही घेऊन आलेले होते आणि आम्ही तर अक्रोड फोडून तर खाल्लेलेच होते. तो आता घरी तर आईने खाण्यासाठी सगळं तर घेतलेलंच होतं. त्यानंतर तर आम्ही निघालो गावातल्या यात्रेमध्ये आणि गावातली यात्रा म्हणजे वर्षातून एकदाच येत असते आणि फायनली आम्ही या आगासपाळण्यामध्ये बसणारच होता. आता जाता जाता तर आम्ही आनंदच तर खाऊन गेलेलोच होता आणि मी तर बसले आगास पाळण्यामध्ये आणि मी खूप एक्साइटमेंट होती की किती मजा येईल. पण मला तर तेवढी या आगास पाळण्यामध्ये मजा आलेलीच नव्हती आणि त्यानंतर मी माझ्या 2 भावांना क्वेश्चन विचारले की तुम्हाला भीती तर नाही वाटली, पण त्यांना तर भीती पण नाही वाटली म्हणे आणि खूप मजा आली, मला नवल वाटलं. आता बघता बघता यात्रेमध्ये भांडण लागलेले होते म्हणून तर एवढी पब्लिक जमलेली होती. सो आता ह्यानंतर आम्ही ह्या जहाजामध्ये बसलो, पाण्यातल्या जहाजामध्ये नाही बरं, आगास पाळण्याच्या जहाजामध्ये. आणि ह्या जहाजामध्ये मोठ्या आगास पाळण्यापेक्षा खूप मजा आलेली होती, म्हणूनच बारका भीत होता आणि त्यांना जहाजामध्ये उतरवलं. आता त्यानंतर बसलो आम्ही या आगास पाळण्यामध्ये आणि या आगास पाळण्यामध्ये मी या बारक्याला घेत नव्हते, पण तो माझ्या मागे लागून खूप आलेला होता आणि फायनली या आगास पाळण्यामध्ये खूपच मज्जा आलेली होती. त्यानंतर आम्ही आलो यात्रेमध्ये आणि यात्रेमध्ये खूप फिरून फिरून आम्ही ह्या काकूला शोधलं आणि ह्या काकूकडून आम्ही फायनली प्रसाद घेतला आणि प्रसाद घेण्यात आल्यावरती आम्ही आलो पाणीपुरी खाण्यासाठी. पाणीपुरी पण खूप छान होती. पाणीपुरी खाण्यात आल्यावरती आलो आम्ही आईस्क्रीम खाण्यासाठी आणि आईस्क्रीम घेऊन आलो आम्ही देवाकडे आणि देवाला प्रसादही ठेवला आणि देवाच्या पायाही पडला. सो आजच्या ब्लॉग साठी एवढंच होतं गाईज. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर जय श्रीराम.